माऊली कोणाला म्हणतात माहिती का? माऊली म्हणजे जिच्या अंतःकरणामध्ये लेकराच्या हिताचा विचार आहे तिला म्हणायचं माऊली. आणि आपण सहसा आईला काय म्हणतो? माऊली म्हणतो का? तर आईच्या अंतःकरणामध्ये लेकराच्या हिताचा विचार असतो म्हणून. आता आई कोणाला म्हणावं? आई म्हणजे आपल्या दारात असणारी पवित्र अशी तुळस असते आणि मंदिरावरचा सुंदरसा कळस म्हणजे आई असते. आजपर्यंत जेवढे लोक मोठे झाले तेवढे लोक फक्त आणि फक्त आईच्या संस्कारामुळे मोठे झाले. छत्रपती शिवाजी महाराज घडले हे आम्हाला ज्ञात आहे, पण त्यांना घडवणारी जिजाऊ माऊली हे आम्हाला विसरता कामा नये. साने गुरुजी घडले हे आम्हाला माहिती, पण त्यांना घडवणारी त्यांचीच आई आहे हे आम्हाला विसरून चालणार नाही. जगाच्या बाजारामध्ये हर एक व्यक्ती मोठा झाला, पण त्या व्यक्तीला मोठं करण्यामागे एक आईचं काम आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला गेले तेव्हा विरहाने मृत्यू पावलेला दशरथ राजा आम्हाला दिसला, परंतु राम वनवासाहून येईपर्यंत रडणारी कौशल्य माता कोणालाच दिसलेला आहे. आईच्या अंतःकरणामध्ये जो मायेचा ओलावा असतो तो मायेचा ओलावा कोणाच्याही अंतःकरणामध्ये नसतो. आईचं अंतःकरण हे नेहमी लेकरासाठी भरलेलं असतं. मात्र कलियुगामध्ये काय अवस्था आहे आईची? अहो भारतामध्ये मातृदेव भव एवढी सुंदर अशी संस्कृती आहे. म्हणजे आईला जिथं ईश्वर मानलं गेलं, जिथं आई बाप्पाच्या सेवा करताना फक्त पुंडलिकासाठी देव साक्षात तिथं आला, पण देवाला थांबवण्याची ताकद सुद्धा माय बाप्पाच्या सेवेत आहे. एवढे भाग्यवान असतात. म्हणजे आई आणि वडील हे नेहमी ईश्वरा समान असतात. बरं, आजही तुम्ही पाहिलं कलियुगामध्ये मायबापाचे असं मी नेहमी सांगते, वृद्धाश्रम वाढले याचा अर्थ आम्ही विकसितशील झालो असं नाही, तर आम्ही जेवढं चंद्रावर गेलो का तेवढंच खोल खाली जमिनीत गेलोय. आज आम्ही वैज्ञानिक पातळीने मोठे झालो, पण आम्ही भावनिकदृष्ट्या आज खोलवर गेलो. आज आमची भावना हरवली, आज आमचं प्रेम हरवलं. आज आई वडिलांची जी दैनंदिन अवस्था आहे, आज वृद्धाश्रमात जर गेलात तर त्या आई वडिलांचं पोरगं काय असतं? डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर सगळं असतं, मात्र त्याच्यामध्ये मायबाप्पाला सांभाळण्याची ताकद नसते. विचार करायला गेला, लहान लेकरू जन्माला आल्यापासून त्या व्यक्तीला समजण्यापर्यंत आई त्या लेकराचा हात धरून चालते, पण तेच बोट शेवटच्या क्षणी जेव्हा तिला हवं असतं तेव्हा ते बोट तिथं नसतं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई दडपत्या उन्हात रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. नभेची चांदणी तुग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग, आई तुला सगळं मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई माझी मायेचा सागर दिने तिला जीवनाला आकार. आपण मातीचा गोळा असतो, पण मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम सुद्धा आई करते. अहो, एक वेळ ती जेवणार नाही, पण लेकराचं पोट भरल्याशिवाय ती राहत नाही.
विचार करायला गेलं, आम्ही लहान असताना आधीच्या काळची जर परिस्थिती पाहायला गेली तर रात्र रात्र उन्हात घाम येईपर्यंत ज्या माऊलीने काम करावं आणि रात्री आपल्या लेकराचं पोट भरावं, त्या माऊलीला जर शेवटच्या क्षणी आम्ही सांभाळू शकत नसेल तर आम्ही माणूस म्हणणे योग्य आहे का हे आम्हाला कळायला पाहिजे. अहो, आम्ही लहान असताना आम्हाला ताप आला तर आमच्या उशाच्या शेजारी बसून राहणारी माय जेव्हा तिला गरज असते तेव्हा ते लेकरू जातं कुठं. जेव्हा आम्ही लहान असताना आम्हाला प्रेमाने घास बनवणारी आमची आई शेवटच्या क्षणी जेव्हा तिला घास भरवायची वेळ येते तेव्हा ते लेकरू जातं कुठं. अहो, माझं पोरगं साहेब व्हावं म्हणून आयुष्यभर कष्ट करणारी ती आई शेवटच्या क्षणी त्या साहेबानं ही माझ्या घरातली मोलकरी नाही म्हणून सांगावं तेव्हा त्या आईच्या कष्टाचं तिथं काय होतं. म्हणजे एवढे सगळे कष्ट कोणासाठी आहे तर पोराला साहेब बनण्यासाठी. एवढे सगळे कष्ट कसे जे मी भोगलं ते माझ्या लेकरांनी भोगायला नाही पाहिजे. ही मानसिकता ज्या माऊलीची ती फक्त आईच असू शकते. आणि जीवनात आई बाप हे दोघंच असे असतात की ज्यांना वाटतं माझं लेकरू माझ्यापेक्षा मोठं व्हावं. त्यांच्याशिवाय कोणीही असं नसतं, त्यांना असं कधीच वाटत नाही. आपल्या यशात पहिली टाळी वाजवणारे तेच, आपल्या दुःखात आपल्या पाठीवरची मायेची थाप पण तेच, आणि आम्ही हरलो तर आम्हाला सांभाळणारे सुद्धा तेच, आम्ही जिंकलो तर टाळ्या वाजवणारे सुद्धा तेच. आमच्या सुख आणि दुःखात समसमान वाटा ज्या दोघांचं असतं ते फक्त मायबाप. मग जगाच्या बाजाराची दैनंदिन अवस्था काय? आम्ही विसरलो. काय विसरलो? आम्ही विसरलो शिवबाला घडवणारी जिजाईच आहे. आम्ही विसरलो साने गुरुजींना घडवणारी त्यांची आईच आहे. आम्ही विसरलो की सगळ्या महापुरुषांच्या कामामध्ये जी साथ देणारी आहे ती पाठीमागं उभी असणारी ती रुक्मिणी आहे. आज आम्हाला पंढरीचा पांडुरंग परमात्मा कट्टेवर हात ठेवून सगळ्यांना दिसतो, पण युगी 28 त्या पांडुरंग परमात्म्याच्या शेजारी कट्टेवर हात ठेवून उभारणारी रुक्माई आम्हाला दिसत नाही. पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्यासाठी युगी 28 उभा आहे, पण त्या पांडुरंग परमात्म्याच्या शेजारी जी आई उभी आहे ती कोणासाठी उभी आहे? आमच्यासाठी उभी आहे. मग या आईचं महात्म्य आम्हाला कळायला हवं. या आईचं जो, आणि खरं सांगू, आई ही सगळ्यात मोठं दैव असं म्हणतात. देवाला सगळ्याच्या घरी जाता आलं नाही म्हणून त्यानं आई नावाची व्यक्ती निर्माण केली की जी देवा समान आहे. आणि मायबापाची पूजा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा. आई वडिलांच्या दर्शनात 33 कोटी देवांची दर्शनं घेतल्याची ताकद आहे. एक वेळ तुम्ही नाही मंदिरातल्या देवाच्या पाया पडले ना तरी चालाल, पण एकही दिवस जर आई बापाचं दर्शन जर चुकवलं ना तर त्या 33 कोटी देवांच्या पाया पडून लाख तीर्थयात्रे करा, रोज देवाला फिरा, पण घरातल्या मायबापाला शिव्या देत असाल तर सगळं व्यर्थ आहे. सगळं नाही केलं तरी चालेल, कारण सगळं तीर्थ ज्यांच्या पायाशी असतं ते म्हणजे आई वडील असतात. आणि आमच्या जीवनात जर आम्हाला सोन्याहून आमच्या जर जीवनात सोन्यासारखे जर मायबाप मिळाले असतील तर आमच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. फक्त आम्हाला सांभाळता आलं पाहिजे, असं सांभाळता आलं पाहिजे. मुळातच आम्ही काय म्हणतो, माझी आई माझ्या घरात राहते. आम्हाला त्या दिवशी लक्षात यायला पाहिजे की मी माझ्या आईच्या घरात राहतो. आमचं पोरगं मोठं झाल्यावर वाटण्या जेव्हा होतात ना की आई माझ्याकडे राहणार का तुझ्याकडे राहणार, तेव्हा बरेच जण तोऱ्याने सांगतात आई माझ्या घरात राहणार. त्याला सांगायला पाहिजे की तू आईच्या घरात राहतो, तू तुझ्या वडिलांच्या घरात राहतो. हे आजच्या पिढीला समजलं पाहिजे. अहो, विज्ञानाने जग कितीही पुढे जाऊ द्या, पण तेवढं जर भावनेने मागे येत असेल ना तर त्या डेव्हलपमेंटला त्या विकासाला आपल्याला काही करायची गरज. आम्ही आमच्या भावनेने मोठे झालं पाहिजे. प्रेम प्रेम राहिलं पाहिजे. आई आई राहिले पाहिजे, वडील वडील राहिले पाहिजेत. विठ्ठल 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 विठ्ठल.